राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 68वी पुण्यतिथी असून या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीम अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे आले आहे। बुधवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत। या अभिवादन कार्यक्रमासाठी मुंबई पालिकेने चोख व्यवस्था केली आहे, तर पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवला आहे। विश्वरत्न बोधिसत्व महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रॅली काढण्यात आली। तसेच शिवगंगा नगर शिवसेना शाखा, शिवगंगा नगर मित्रमंडळ, संघमित्रा बुद्ध विहार, शिवनगर अंबरनाथ पश्चिम येथे बुद्ध वंदना गाऊन विनम्र अभिवादन करण्यात आले। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल श्री CP राधाकृष्णनजी, आमचे सहकारी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी, ज्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं पुस्तक आज आपल्या सर्वांना या ठिकाणी प्रकाशित करून भेट दिलेलं आहे, ते माननीय डॉक्टर नरेंद्र जाधवजी, मंगलप्रभात लोढाजी, दीपक केसरकरजी, प्रवीण दरेकरजी, संजय बनसोडेजी, कालिदास कोळंबकरजी, भाई गिरकरजी, राजकुमार बडोलेजी, अमर साबळेजी, अमोल मिटकरीजी, राहुल शिवाळेजी, नागसेन कांबळेजी, मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, श्री भूषण गगरानी, श्री विवेक फणसाळकर, श्री संजय यादव, या ठिकाणी आमच्या या समितीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आपण सर्व लोक या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरता आलो आहोत। आणि आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की आज आपला देश अत्यंत वेगाने प्रगती करतो आहे। जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आज भारत झालाय, जगातली 3री मोठी अर्थव्यवस्था होतोय। याचं सर्व श्रेय जर कोणाचं असेल तर ते श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाचं हे श्रेय आहे। मी तर असं म्हणेन की जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम संविधान जर कुठलं असेल तर ते भारताचं संविधान आहे। कारण हे संविधान सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याचं मूलमंत्र घेऊन त्या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे। आणि म्हणूनच आज कुठलीही समस्या देशापुढे असली तरी त्या समस्येचं निदान, त्याचा उपाय हा भारताच्या संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे होते। त्यांचा जवळजवळ सगळ्या विषयात प्रचंड अशा प्रकारचा अभ्यास होता, व्यासंग होता, आणि ती दृष्टी ही संविधानामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि खऱ्या अर्थानं भगवान गौतम बुद्धांनी धम्माच्या माध्यमातनं जो समतेचा, बंधुतेचा एक संदेश दिला, तो संदेश देखील आपल्या संविधानाच्या माध्यमातनं आपण अंगीकारला, हे आपल्याला पाहायला मिळतं। सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.